हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओजमध्ये खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी जे जॉबचे अपडेट्स घेऊन आले ते 200% रिअल आहेत, कारण काही दिवसापूर्वी मी आज असाच एक व्हिडिओज बनवला होता आणि याच वेबसाईटचा मी व्हिडिओज बनवला होता। त्यामध्ये भरपूर लोकांचं सिलेक्शन झालेलं होतं आणि मला कमेंट्स पण आल्या होत्या। त्याच्या कमेंटचा स्क्रीनशॉट मी माझ्या चॅनलच्या कम्युनिटीवरती पोस्ट केला होता। तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघू शकता, कारण मला भरपूर लोकांच्या कमेंट्स असं येतात की मॅडम तुम्ही उगाच व्हिडिओसाठी काही पण बडबड करता आणि काही पण बोलता। त्यासाठी विथ प्रूफ मी तुमच्यासाठी कम्युनिटीवरती पोस्ट केलेली आहे, तुम्ही बघू शकताय। कारण तुमच्याकडे स्किल असेल ना तर तुम्ही नक्कीच इकडे सिलेक्शन होऊ शकता आणि तुमच्याकडे स्किल नसेल तर तुम्ही कारण द्यायला नक्कीच तयार असता। तर बघा, आजचं जे जॉबचं अपडेट्स आहे ते पण असंच काहीतरी आहे, ज्यासाठी तुम्हाला टायपिंग असणं गरजेची आहे, किंवा तुमची टायपिंग नसेल तरी तुम्ही इकडे एलिजिबल होणार आहात आणि तुमच्याकडे लॅपटॉप असेल चांगली गोष्ट आहे। आणि जर तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तर तुम्हाला या कंपनीकडून लॅपटॉप पण प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि त्या लॅपटॉपचा जो काही रेंट असेल तो रेंट तुमच्या सॅलरी मधून विड्रॉल केला जाईल। आणि आता या वेबसाईटवरती काम करण्यासाठी तुम्हाला सॅलरी जी काय भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला 1 महिना वाट बघायची पण गरज लागत नाहीये। तुम्हाला प्रत्येक आठवड्याला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे हे डिपॉझिट केले जातात। तुम्ही स्टुडंट आहेत, हाऊसवाईफ आहे, वर्किंग प्रोफेशनल आहात, बिलकुल फ्रेशर्स आहात, तुम्ही इकडे एलिजिबल होताय, कुठल्याही पद्धतीचा चार्ज तुम्हाला द्यायचा नाहीये। आणि जी वेबसाईट आहे त्याची मी तुम्हाला डिटेल्स पूर्ण व्हिडिओजमध्ये क्लिअर समजावून सांगणार आहे, अप्लाय कसं करायचंय आणि तुम्हाला ई बुक टायपिंगचं काम करायचंय। म्हणजे जे काही आपले मॅन्युअल बुक आहेत त्याच जे काही आपले मॅन्युअल पुस्तक आहे तेच तुम्हाला ऑनलाईन टाईप करायचे, बघायचंय जशाचं तसं तुम्हाला टाईप करायचंय, बस एवढंच तुमचं काम असणार आहे। ठीक आहे, तर आपण काय करूया, जास्त वाया न घालता आपण स्क्रीनवरती जाऊयात। बट अजून जर मराठी नोकरी कट्टा चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। साइडला बेल नोटिफिकेशन दिसेल त्याला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे। लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते, तुम्ही बघू शकता। वेबसाईट आहे हायर इन ग्लोबल, 200% रिअल, 100% जेन्युइन वेबसाईट आहे। याची मी तुम्हाला गॅरंटी देते, बिलकुल भी फ्रॉड नाहीये, तिकडे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस पण खूप जास्त आहेत। आणि ही जी काही वेबसाईट आहे यावरती काही लाईफ टाईम तुम्हाला काम नसतं। यांची जी काही ॲप्लिकेशन डेट आहे ती त्यांनी इथं डिटेल्समध्ये दाखवलेली असते, म्हणजे काही थोड्या दिवसासाठीच ते इथं हायरिंग करत असतात। आता याची शेवटची डेट कधी आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये सांगणार आहे। ठीक आहे, तर बघा, जॉईन इन टायपिंग प्रोजेक्ट्स, तुम्हाला टायपिंग प्रोजेक्टमध्ये जॉईन व्हायचं आहे। टू अर्न इन युअर पार्ट टाइम वर्क फ्रॉम होम प्रोजेक्ट असेल, पार्ट टाइम असेल, ॲज वर्क्स आर प्युअर पार्ट टाइम, वी आर नॉट गिव्हिंग एनी टाइम लिमिट्स टू कम्प्लीट एनी वर्क्स। आणि काम कंप्लीट करण्यासाठी काही ते लिमिटेशन वगैरे देत नाही, तुम्ही तुमच्या वेळेनुसार इकडे काम कंप्लीट करू शकताय। खाली स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला सगळी कंपनीची डिटेल्स त्यांनी दिलेली आहेत। बघा, प्रोग्राम्स त्यांचा काय आहेत, ही जी काही वेबसाईट आहे 2008 पासून मार्केटमध्ये काम करते आणि यांचं जे काही प्रोजेक्ट्स आहे ते 2036 पर्यंत चालणार आहे। 2036ला यांचं प्रोजेक्ट एंड होणार आहेत, म्हणजे अजून भरपूर दिवस काम आहेत। डोंट हॅव सिस्टम, तुमच्याकडे जर सिस्टम नसेल, प्रोव्हाइड लॅपटॉप टू दोज डोंट हॅव एनी सिस्टम्स, वी डिडक्ट नॉमिनल रेंट चार्ज फ्रॉम युअर सॅलरी, तुमच्या सॅलरीमधून ते लॅपटॉपचा चार्ज डिडक्ट करतील जर तुमच्याकडे लॅपटॉप नसेल आणि तुम्हाला कंपनीकडून लॅपटॉप पाहिजे असेल तर। ठीक आहे, बघा, ई बुक टायपिंग प्रोजेक्ट्स आहे, इज अ सिम्पल टायपिंग काम करायचं आहे। बघा, एकदम सोपं। तुमचं जर MSCIT वगैरे तुम्ही केलेलं असेल किंवा टायपिंगचा क्लास केलेला असेल, भरपूर विद्यार्थी आपल्या 10वी झालं किंवा 12वी झालं तर त्यानंतर ते सुट्ट्यांमध्ये MSCIT असेल, त्यानंतर टॅली असेल किंवा टायपिंग असेल असे क्लासेस करतात। आणि जर तुम्ही ते क्लासेस केलेला असेल तर तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे, त्याच क्लासेसच्या बेसवरती तुम्ही इथे काम मिळवू शकता। जास्त हायफाय क्लासेस किंवा हायफाय क्वालिफिकेशनची पण इथे गरज नाहीये। आणि तुमचं ग्रॅज्युएशन जर कम्प्युटर फील्डमधून झालेलं असेल तर तुम्हाला कुठलाही कम्प्युटरचा कोर्सची पण गरज इकडे लागणार नाहीये। ठीक आहे, बघा, त्यांनी दिलेलं आहे की कन्व्हर्सेशन फिजिकल बुक्स इंटू डिजिटल बुक्स, जे काही फिजिकल बुक्स आहेत त्यांना डिजिटल बुकमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे। आणि बघा, त्यांचं म्हणणं इथे आहे की बी सेफ, अलर्ट फ्रॉम मेनी फ्रॉड ॲक्टिव्हिटीज विच आर रनिंग ऑनलाईन, भरपूर फ्रॉड ॲक्टिव्हिटीज होतात बट ते कुठल्या पद्धतीची चार्ज वगैरे इकडून घेत नाहीत। बघा, तुम्ही रिव्ह्यूज बघू शकताय, 91% लोकांचे रिव्ह्यूज पॉझिटिव्ह आहेत। सपोर्ट आफ्टर जॉईनिंगच्या नंतर 97% लोकांचं म्हणणं असं आहे की यांच्याकडनं सपोर्ट भेटतो आणि पेमेंट ऑन टाईम, पेमेंट एकदम टाईमावर होतो, त्यासाठी पण 99 लोकांचं इथे त्यांनी दिलेलं आहे सपोर्ट। ठीक आहे, आता ग्रेट अपॉर्च्युनिटी इथे त्यांनी जे काही टेस्टिमोनियल्स आहे, सिमरट संधू आहे, त्यानंतर वन ऑफ द बेस्ट ट्रस्टेड कन्सल्टन्सी निलेश गोळे आहेत,
जे की आपल्या इंडियामधले आहेत ते की या प्लॅटफॉर्मवरती काम करतायत आणि इथून अर्निंग्स करताय। आता अप्लाय कसं करायचं ते आपण बघणार आहोत। सोपं काम आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे बुक तुम्हाला दिलं जाईल, काही बुकमधले काही पेजेसचे तुम्हाला ते फोटो सेंड करतील आणि ते तुम्हाला बघायचे आणि जशा ते तसे बघून तुम्हाला टाईप करायचे, बस एवढंच तुमचं सोपं काम इकडे असणार आहे। आता प्रोजेक्ट डिटेल्स तुम्ही जर बघायचं म्हटलं तर अबाउट प्रोजेक्ट्स तुम्ही इथे क्लिक केलं तर तुम्हाला यांच्या सगळ्या प्रोजेक्टची डिटेल्स इथे बघायला भेटते बघा। तुम्ही इथे 3 डॉट्सवरती क्लिक केल्यावर वर्क फ्रॉम होम पार्ट टाइम अपॉर्च्युनिटी आहे जसं मी तुम्हाला बोललेली आहे। त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन जर केलं तर प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन त्यांनी दिली, स्कॅनिंग बुक्स, ऑफिस वर्क आणि अलोकेट पेजेस, तुम्हाला पेजेस ते अलोकेट करतील स्कॅन करून, टाईप पेजेस, टायपिंग प्रोजेक्ट्स, वर्क फ्रॉम होम या 3 नंबरच्या याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे। टाईप पेजेस आणि टायपिंग प्रोजेक्टवरती तुम्ही वर्क करणार आहेत। ॲनालिसिस सबमिटेड वर्क, आता हे जे काही वॅकन्सीज आहेत ह्या ऑफिस वर्क आहेत म्हणजे ऑफिसमधून करायच्या आहेत, तुम्हाला घर बसल्या करण्यासाठी हीच आहे की टाईप पेज असे आणि टायपिंग प्रोजेक्ट वर्क फ्रॉम होम। ठीक आहे, खाली तुम्ही बघू शकताय पब्लिश ई बुक, हे पण ऑफिस वर्क असणार आहेत। इन्फॉर्मेशन्स ऑफ वर्क फ्रॉम होम बेस्ड टायपिंग वर्क्स त्यांनी दिलेला आहे। 3rd स्टेज आहे, त्यामध्ये तुम्हाला लॅपटॉप वगैरे जसं मी बोलली आहेत, असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्हाला यांच्याकडनं पण रेंटवरती प्रोव्हाइड केला जातो। ठीक आहे, खाली जसं स्क्रोल डाऊन करताय तुम्हाला सगळी डिटेल्स इथे बघायला भेटते। आता त्यानंतर आहेत बघा की तुम्हाला अप्लाय कसं करायचं, तर सिंपल तुम्हाला अप्लायवरती क्लिक करायचं आहे। अप्लाय नावरती आता इथे त्यांनी सगळं दिलेलं आहे बघा की विदाऊट एक्झाम्स, विदाऊट एक्झाम फीस आणि विदाऊट एक्झाम फीस एक्झाम। आता बघा ह्या 3 स्टेप्स आहेत, या समजून घेणं खूप गरजेचे आहेत। तर त्यांचं म्हणणं कसं आहे बघा, जर तुमचा कुठला क्लासेस झालेला असेल कम्प्युटर रिलेटेड, MSCIT असू द्या किंवा टायपिंग असू द्या आणि त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ते सर्टिफिकेट जर तुम्ही इथं प्रोव्हाइड केलं तर तुम्हाला फीस द्यायची गरज नाहीये। पण जर तुमचं सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल, कुठलाही कम्प्युटरचा कोर्स तुमचा झालेला नाहीये, तरी तुम्हाला काम पाहिजेत, तर अशा कॅन्डिडेट्सला ते फीस मागतात। तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे की फेकमध्ये तुम्ही सर्टिफिकेट बनवून घेऊ शकताय आणि ते तुम्ही इथं प्रोव्हाइड करू शकताय, म्हणजे तुम्हाला फीस प्रोव्हाइड करायची काही गरज नाहीये, बिलकुल फ्रीली तुम्ही इकडे अप्लाय करू शकताय। अप्लाय विदाऊट एक्झाम्स, आता विदाऊट एक्झाम्स तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला देणं गरजेचं आहे। तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल टायपिंगचं किंवा कम्प्युटर रिलेटेड कुठलाही सर्टिफिकेट असू द्या तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इकडे एक्झाम पण द्यायची गरज नाहीये आणि फीस पण द्यायची गरज नाहीये, डायरेक्टली तुम्ही इकडे अप्लाय करू शकताय। बघा इथं त्यांनी काही नोट वगैरे दिलेले आहेत बघा, आर सबमिटेड सर्टिफिकेट फ्रॉम अन इन्स्टिट्यूट विच इज नॉट अवर डेटाबेस, वी विल प्रोव्हाइड युअर सर्टिफिकेट टू अलोकेट व्हेरिफिकेशन्स एजन्सी व्हेरिफिकेशन करेल आणि प्लीज डोंट सबमिट बॅचलर डिग्री सर्टिफिकेट और अदर कम्प्युटर सर्टिफिकेट्स, वी आर गिविंग मास्टर कोर्स ओनली मास्टर डिग्री सर्टिफिकेट्स रिलेटेड टू कम्प्युटर फील्ड। आणि तुम्ही जर तुमचं जे काही डिग्रीज आहे, तुम्ही जर ग्रॅज्युएशन कम्प्युटर फील्डमधले केलेलं असेल, MSc असेल, त्यानंतर MSc कम्प्युटर असेल, त्यानंतर BCA कम्प्युटर सायन्स असेल, म्हणजे या कम्प्युटर फील्डमधलं तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर त्याचे तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट इकडे प्रोव्हाइड करायचे आहेत। ठीक आहे, आता ॲप्लिकेशन विदाऊट एक्झाम्स इज अवेलेबल, तर यासाठी तुमच्यामध्ये कम्प्युटर डिग्री तुम्ही जर कंप्लीट केलेली असेल कम्प्युटर फील्डमधली तर तुम्हाला एक्झाम पण इकडे द्यायची नाहीयेत आणि फी पण तुम्हाला इकडे द्यायची नाहीयेत, इकडे लक्षात ठेवा। ठीक आहे, मिनिमम फर्स्ट क्लास इज अ रिक्वायर्ड इन अ डिग्री ॲप्लिकेशन्स तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। त्यानंतर खाली तुम्ही स्क्रोल डाऊन केलं तर आफ्टर सबमिशन्स ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म लॉगिन डिटेल्स विल बी प्रोव्हाइडेड विदिन 24/7 hours आफ्टर सबमिशन्स ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म अँड व्हॅलिड मास्टर क्लास कोड, ऑल इन्स्ट्रक्शन्स विल बी प्रोव्हाइडेड बाय अलोकेटेड पर्सनल रिप्रेझेंटेटिव्ह आफ्टर रिक्रुटमेंट। त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्ही इथे ॲप्लिकेशन करताय पुढच्या 24 तासामध्ये तुम्हाला इकडे यांच्याकडनं एक कोड दिला जातो जो की तुमचा कोड असेल, एम्प्लॉई कोड, आणि तिथे तुम्ही कामाला सुरुवात लगेच करू शकता। म्हणजे पुढच्या 24 तासामध्येच ते तुम्हाला लॉगिन डिटेल्स प्रोव्हाइड करणार आहे की हा तुमचा लॉगिन ID आहे आणि लॉगिन पासवर्ड आहेत, या थ्रू तुम्ही लॉगिन ID आणि पासवर्ड टाकून कामाला सुरुवात इकडे करू शकताय। ओके, त्यानंतर खाली दिलेत बघा सब्जेक्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे की ते तुम्ही बघू शकताय पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट सबमिशन्स ऑफ मास्टर कोड फ्रॉम युअर नेम्स, येथे त्यांनी दिलेलं आहे। आता जसंही तुम्ही इथे खाली स्क्रोल डाऊन करता इथे तुम्हाला अप्लाय करायचं असतं फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर्स वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे। अप्लाय करण्यासाठी एकदम बेसिक डिटेल्स आहेत, फक्त लक्षात ठेवा यासाठी तुमचा जो काही मास्टर कोड विदाऊट एक्झाम्स आहेत यासाठी तुम्हाला तुमचं डिग्रीज कम्प्युटर फील्डमधलं लागणार आहे, अशी त्यांची कंडिशन इकडे ठेवलेली आहे। ठीक आहे,
इथून तुम्ही अप्लाय करू शकताय आफ्टर एक्झाम विदाऊट एक्झाम्स. ठीक आहे, आता अप्लाय नावरती आपण क्लिक केलं तर अप्लाय नावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे त्यांनी सगळं दिलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकताय. पहिलं ऑप्शन्स आहे तुम्हाला अप्लाय विदाऊट एक्झाम्स. मी जसं तुम्हाला आत्ता बोलली आहेत, यासाठी तुम्हाला सबमिटिंग ॲक्युरेसी सर्टिफिकेट्स ते तिकडे मागतात. आणि जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट नाही आहेत, कुठल्याही प्रकारची तुमची कम्प्युटर फील्डमधली डिग्रीज नाही आहेत, तर मग तुम्हाला यांच्याकडनं एक्झाम्स दिली जाईल. 1-2 पेजेस ते तुम्हाला पाठवतील आणि ते तुम्हाला टाईप करून त्यांना पाठवायचे आहेत. एक्झाम्समध्ये तुमची टायपिंगचीच असणार आहेत आणि मग ते चेक करतील की तुमची 90% ॲक्युरेसी करेक्ट आहे का. तर 90% ॲक्युरेसी जर तुमची करेक्ट असेल तर तुमचं इकडे सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे, 90% 80%ही त्यांनी इथं दिलेले आहेत बघा. अप्लाय विदाऊट एक्झाम फीस इथं तुम्हाला जे काही आहेत रिक्वायर्ड 80% ॲक्युरेसी इन टायपिंग कोर्स सर्टिफिकेट. तुमचं जो टायपिंग कोर्स सर्टिफिकेट आहे त्यावरती तुमची कमीत कमी 80% ॲक्युरेसी असली पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. इथे तुम्हाला सर्टिफिकेट असल्यावर फीस द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करूयात आणि खाली बघताय तुम्ही इथे त्यांनी इथे दिलेलं आहेत बघा. ॲज वी हॅव लिमिटेड वॅकन्सी सो वी हॅव ओपन रिक्रुटमेंट ओनली फॉर 15 days. मी जसं तुम्हाला बोलली होती ना, जेन्युइन वेबसाईट आहेत आणि कमी दिवसांसाठी जे हायरिंग करतात, तर 15 दिवसासाठी जिकडे हायरिंग चालू होती बघा. 2 ऑगस्टपासून ते 16 ऑगस्टमध्ये 2 ऑगस्टपासून 16 ऑगस्टपर्यंत इथे तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकताय. 16 ऑगस्टपर्यंत तुमच्याकडे टाईम आहेत. आणि वी आर नॉट रिक्रुटिंग एव्हरी डे बिकॉज वी हॅव टू प्रोव्हाइड कंटिन्युअस वर्क टू ऑलरेडी रिक्रुटर टाईपस. ठीक आहे, यानंतर बघा आता तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची सर्टिफिकेट नाही आहेत किंवा कम्प्युटर फील्डमधली तुमची डिग्रीज नाही आहे, तर तुम्हाला 638 रुपये फीस इकडे त्यांनी पेड करायची सांगितलेत. बट तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं तर तुम्ही मेन्शन तिथे सर्टिफिकेट नक्की प्रोव्हाइड करा. फीस देऊ नका, माझं तुम्हाला सजेशन आहे. किंवा तुम्ही सर्टिफिकेट अरेंज करा आणि मग तुम्ही इथे अप्लाय करा, कारण सर्टिफिकेट तुम्हाला इन फ्युचर पण कुठेही जॉब करायचा असेल तर तो फायद्याचाच असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सगळी डिटेल सांगितली बघा. अप्लाय विथ एक्झाम फीस नॉट इन करंट रिक्रुटमेंट, यामध्ये तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे की फीस प्रोव्हाइड करायची असेल जसं मी बोलले. पण तिसरी स्टेप्स तुम्ही करू नका. यामध्ये तुम्ही पेटीएम या थ्रू तुमचं फीस इकडे पे करू शकताय, पण तिसरे स्टेपपर्यंत तुम्ही जाऊ नका. विदाऊट फी अप्लाय करा, सर्टिफिकेट अरेंज करा. ठीक आहे, पेमेंट प्रूफ तुम्ही इथे बघू शकताय. 2024चा पेमेंट प्रूफ आपण बघूयात. बघा इथं त्याला दिलेला आहे रँडम पेमेंट प्रूफ आहे, जो की बघू शकताय तुम्ही 7200. त्यानंतर हे जे काही आहेत बघा, प्रणाली भोले आहेत. 6 ऑगस्टला त्यांचं पेमेंट झालेलं आहे. किती प्रणाली भोलेंचं यांचं झालेलं आहे 25,200. त्यानंतर गौरव भारद्वाज आहे, त्यांचं झालं आहे 36,000. त्यानंतर राज सिंग आहेत, म्हणजे बघा आपल्या इंडियनमधलेच आहेत. इंडियामधल्या लोकांचं हे पेमेंट हिस्ट्री आहे जे तुम्ही बघू शकताय. 25,000, 36,000, 21,000, 21,600 जे की सक्सेस झालेलं आहेत आणि जे की बिलकुल लेटेस्ट आहेत. आणि पेमेंट तुम्हाला NFT थ्रू तुमच्या बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट केलं जातं, जिकडे तुम्ही डायरेक्टली तुमच्या बँकमध्ये पैसे भेटतात. तुम्हाला पेपालची वगैरे पण गरज इकडे लागत नाही आहेत. बिलकुल जेन्युइन आहे, तुम्ही बघू शकताय. नक्की जास्तीत जास्त लोकांनी इकडे अप्लाय करा. काही जरी प्रॉब्लेम्स आला तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकताय. बट ॲप्लिकेशन प्रोसेस एकदम इझी आहे. तिथे तुम्ही अप्लाय नावरती क्लिक केलं. अप्लाय नावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं समजा तुम्हाला इथे क्लिक हिअर टू अप्लाय विदाऊट एक्झाम करायचं आहे, तर क्लिक हिअर टू अप्लाय विदाऊट एक्झामवरती तुम्हाला क्लिक करायचं. जसे तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करता तुमच्यासमोर एक छोटासा फॉर्म इकडे ओपन झाला. एवढा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि अप्लाय करायचं आहे. नाव वगैरे आहेत, ईमेल ID आहेत, मोबाईल नंबर आहेत, ईमेल आणि तुमचा ॲड्रेस वगैरे टाकायचे आहेत बस. आणि मास्टर कोड टू जॉईन विदाऊट एक्झाम्स तुमचा कोड इथे टाकून तुम्ही इकडे अप्लाय करू शकताय. ठीक आहे, मास्टर कोड म्हणजे काय, सेंड युअर व्हॅलिड मास्टर डिग्री सर्टिफिकेट टू आवर ईमेल ॲड्रेस. ठीक आहे, तुमच्या ईमेलवरती ते मास्टर सर्टिफिकेट त्यांना सेंड करायचं आहे. मग ते तुम्हाला व्हेरिफिकेशन करून मास्टर कोड सेंड करतील, तो तुम्हाला इकडे टाकायचा आहे. बस एवढं सोपं आहे. आणि बघा ही जी काही वेबसाईट आहेत ना 200% रिअल आहेत, 100% जेन्युइन आहेत, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. बट तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. कमेंट्स तुमच्यासाठी ओपन आहेत. अपडेट्स तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करायचा आहे, कारण एवढं जबरदस्त अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेत. आणि लास्ट डेट फक्त 16 ऑगस्ट आहे, त्यामुळे लवकरात लवकर जाऊन अप्लाय करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरायचा नाहीये. चला तर भेटूया नेक्स्ट अपडेट नेक्स्ट व्हिडिओज. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.